पावसाची विश्रांती सध्या कोकणामध्ये पाहायला मिळते। शेतीच्या कामांना आता वेग आलाय। मुबलक पाणी आहे, अधूनमधून पावसाच्या सरी सुद्धा कोसळत आहेत, त्यामुळे शेतकरी समाधानी आणि आनंदी आहे। पेरणी केल्यानंतर भाताची रोपं म्हणजेच तरवा काढणीला आता वेग आलाय। कोकणामध्ये पावसाचा वेग मंदावला, त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। मुबलक पाणी आणि अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्यामुळे शेतकरी राजा आनंदात आहे। पेरणी केल्यानंतर भाताची रोपं म्हणजेच तरवा काढणीला आता वेग आलेला आहे आणि ते काढण्यासाठी महिलांची लगबग पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे। कोकणामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे आणि त्यामुळेच आता शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। आपण सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यामध्ये आहोत। कणकवली तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी याच ठिकाणी पेरणी केली होती आणि त्यानंतर आता शेतीचे जी भाताची रोपं आहे या काढणीला वेग आला आहे। काही महिला देखील आहेत आपल्यासोबत, ह्या आता शेतीची कामाला सुरुवात केली आहे। काकी काय सांगाल, आता पाऊस थोडासा कमी झालेला आहे आणि आपण तरवा काढत आहात, ही रोपे आपण नंतर काढू दुसऱ्या ठिकाणी लावणार आहात। हे पावसामुळे आता हे 2 दिवस पाऊस कमी आहे, त्याच्यामुळे हे का वेग गेलो तरब्याला सुरुवात करा चालू 2 दिवस। आता बघू आता याच्यानंतर काय होतंय ते। शेतीसाठी पूरक वातावरण आहे का? हे सध्या आहे, सध्या वातावरण आहे शेती लावण्यासारखं। गेले 4 दिवस भरपूर पाऊस होता, आता 4 दिवसानंतर पाऊस कमी झालेला आहे। शेतीसाठी मुबलक प्रमाणात पावसाचं प्रमाण आहे। आजपासून आम्ही तरवा काढायला सुरुवात केलं आहे। आज तर पाऊस म्हणजे जसा हवा तसा शेतीला पडतोय। आता हा काढलेला तरवा आम्ही दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावणी करणार आहोत। असाच पुढे पावसाने मेहरबानी करावी शेतकऱ्यांवरती। हे शेतकरी होते, काही महिला होत्या, ह्या नेहमी शेतीच्या कामासोबत पुढे असतात आणि त्यांनी सांगितलंय की शेतीला पूरक वातावरण आहे। पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यामुळे अशाच पद्धतीने वातावरण राहिलं तर आम्हाला खूप चांगला शेती करायला मिळेल आणि आपलं चांगलं शेत उगवेल। कॅमेरामॅन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।